कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राष्ट्रीय पोळ्या भाजत बसलो असतो. मरू दे ना. नाही. प्रबोधनकारांचा नातू, दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू. हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल, तर आम्ही काय नतद्रष्टासारखे एकजुटीची वज्रमुठ अशीच कायम ठेवा, तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही, हे एवढंच एक वचन देतो. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या या विधानावर किंवा शिवसेनेच्या आलेल्या या भूमिकेवर मविया नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. काय म्हणतात मवियाचे नेते तेही पाहूया. हे आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकतं. ठाकरेंकडनं क्लिअर मेसेज पाहायला मिळतो. त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी, पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील. त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही. तुम्ही सोबळची तयारी करताय? सगळेच पक्ष सोबळाची तयारी करतात, त्याच्यामुळे तो विषय नाहीये. त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल, त्या जिल्ह्यात का होईल, ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येत नाही. मतांतर असू शकतात. काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते. पण जेव्हा दोन घरं एकत्र येत आहेत, दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत. मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये. मी एवढा मोठा आहे माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करेन. पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंबवत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल. आता राऊतांच्या भूमिकेनुसार पाऊल टाकलं तर दोन्ही ठाकरे बंधू तोंडावर पडतील अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी दिली आणि